नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपली जी बोटनेक ब्लाऊजची बोटनेक पेपर कटिंगची जी सीरीज चालू आहे त्यातला आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आज मी तुम्हाला 30 छातीचा बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवणार आहे. तर त्यासाठी ते मापे घेतलेली आहे बघा. तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर माप दाखवते. तर बघा, छाती 30 इंच आहे, उंची 13.5 इंच आहे, कमर 25 इंच आहे, शोल्डर 5.5 इंच आहे, मुंडा 5.5 इंच आहे, गळारुंदी 3 इंच आहे, गळा उंची 3 इंच आहे. आता पुढची आणि मागची दोन्हीही सारखीच आहे. ठीक आहे. तर बोटनेकमध्ये असं असतं. आता पाठीमागचा जो गळ्याची उंची आहे ती आपण थोडीशी कमी करू शकतो, परंतु समोरची आपल्याला एवढीच ठेवणं आहे गरजेचं. आणि हे परफेक्ट माप आहे. आपण 28 साईजचंही बोटनेक ब्लाऊजचं छातीचं माप बघितलेलं आहे, तेही अगदी परफेक्ट आहे. परफेक्ट ब्लाऊज आपण त्याच पद्धतीने 30 मापं घेऊन जर परफेक्ट ब्लाऊज कटिंग केलं तर परफेक्ट ब्लाऊज बसतो. आता बघा, फक्त तिथे काय चेंज करायचं आहे तुम्हाला, ते जे हे आता हे जे माप आहे, तर आता इथे फक्त काय तुमची उंची किती आहे. ठीक आहे. तर उंची कोणाची कमी होऊ शकते किंवा कोणाची जास्त होऊ शकते. आता इथे छातीचा तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुमची जी आता 32ची असेल, 30ची असेल, तर तुम्ही अशा प्रकारे हे कटिंग करायचं आहे. आणि इथे अजून एक काय प्रश्न पडू शकतो तुम्हाला, कमरेचा. कमर कुणाचा तर इथे 25 आहे, तर कुणाचं 24 पण बसू शकतं, कुणाचं 24.5, कुणाचं 25 बसेल, कुणाचं 25.5 किंवा 26ही बसेल. कमर एकसारखं नसतं, त्याच्यामुळे इथे थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. तर एवढं तुम्ही मोजून घ्यायचं आहे. बाकीचं हे जे मुंड्याचं माप आहे, शोल्डरचं माप आहे, गळारुंदी आहे, गळ्याची उंची आहे, हीच ठेवायची आहे. आता हे झालं पूर्ण फ्रंट आणि बॅक दोन्हीही डीप नेक. ठीक आहे, बोटनेक. तर आता आपण हीच मापं वापरून याच्यावरती टाकून याचं कटिंग करणार आहोत. चला मग आता सुरुवात करूया. त्या अगोदर जे कोणी नवीन आहे आपल्या चॅनलवरती, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतात. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला उंची घ्यायची आहे. ठीक आहे. तर उंची किती आहे आपली? 13.5 इंच. आता ही पूर्ण तयार उंची जी आहे ना ती 12.5 इंच आहे. त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं असतं. अशी ही 13.5 इंच उंची झालेली आहे. तर इथे असं टेप लावून घ्यायचं, बरोबर 13.5वरती लावायचं. बघ इथे मी खाली बरोबर 13.5वरती लावलं आहे आणि वरच्या बाजूने असं मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता इथे शोल्डर आणि गळारुंदी लगेच घ्यायची आपल्याला. गळारुंदी आपली 3 इंच आहे आणि शोल्डर 5.5 इंच आहे. ठीक आहे. त्याचबरोबर खालच्या बाजूने पण आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं 5.5 इंचावरती. आणि असंही 5.5 इंच आहे आपला मुंडा, तर इथे पण 5.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं. ठीक आहे. आता हे जोडून घेऊयात आपण. तर बघा, इथे आपली गळ्याची रुंदी आहे आणि इथं आपला शोल्डर आहे. इकडे जोडून घ्यायचं. इथे आपला मुंडा आहे. आता गळ्याची उंची पण आपण लगेच घेऊया. तीन इंच आहे. आडवं पण चेक करायचं आहे आणि याचा चौकोन करून घेऊया. ठीक आहे. आता आपल्याला इथे आपला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे. आपली छाती आहे 30 इंच. तर सगळ्यात सोपी, आता ज्यांना कोणाला ॲडिशन वगैरे काही येत नाही तर त्यांच्यासाठी खूप सोपी पद्धत आहे. असं 30वरती लावून घ्यायचं. आपल्याला चौथा भाग काढायचा आहे बघा. 30वरती लावून घेतला, त्यानंतर असा मध्य निघतो. तर मध्य किती आला याचा? 15.5. आता परत 15 आला. परत 15वरती लावून घ्यायचं, याचा चौथा भाग निघून येतो 7.5 इंच. 7.5 इंचावरती आपल्याला मार्क करायचं आहे.
आणि आता हे 7.5 इंचावरती आपण आपल्या छातीचा चौथा भाग घेतला. आता हे बोटनेकचं ब्लाऊज आहे, त्यासाठी आपल्याला 1 इंच लुझिंग द्यायचं आहे. 8.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ओके. आता ही आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची. फक्त हे मार्क लक्षात ठेवायचे. आता आपली कमर, तर कमर आहे 25 इंच. 25चा चौथा भाग 6.25 होतो. 6.25 वरती मार्क करायचे. 1 इंच इथे टक्स असतो, त्यासाठी 1 इंच घ्यायचे. 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. 8.25 इंच. आता आपण ह्या शिलाईच्या ज्या लाईन आहे ना त्या ओढून घेऊया. आता हे बोटनेकचं आहे. बोटनेकसाठी आपल्याला 1 इंचावरती ते आकार द्यायचा आहे. ठीक आहे. आणि आकार देऊन घ्यायचा. आता इथे थोडंसं खाली घ्यायचं आपल्या टेपवरचं 1/2 इंच किंवा 1 लाईन इतकं. त्यानंतर गळ्याला आकार द्यायचा. 1 इंचावरती मार्क केलं. आता हे आपल्याला जर गळ्याला आकार द्यायचा असेल इथे खाली, तर त्यासाठी इथे आखून घ्यायचं. आणि आपल्या आवडीप्रमाणे इथे आकार द्यायचा. कुठलाही आकार तुम्ही देऊ शकता. ओके. आता हा जो आकार आहे ना याला पण चिटकून घेऊ शकता तुम्ही. आता हे आपलं तयार झालेलं आहे. ठीक आहे. आता इथे राहिला आहे टक्स. तर टक्स कसा द्यायचा, 28 छातीच्या ब्लाऊजमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असा याचा निम्मा काढून घ्यायचा, मार्क करायचं. उंची आपल्या आवडीप्रमाणे टक्सला घ्यायची. असा आपला इथे टक्स तयार झाला. 1 इंचाने टक्स आपल्याला दाबायचा असतो. ठीक आहे. असा आपला इथे टक्स तयार झालेला आहे. आता हे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे. ठीक आहे. हे आपलं कट होणार आहे. आणि अजून इथे आपल्या शोल्डरला आकार द्यायचा राहिला आहे. पाव इंच इतकं इथे आपल्याला तिरकं लाईन ओढून घ्यायची. हे पण आपलं कट होणार आहे. ठीक आहे. आणि हा आपला शिलाईमध्ये जाणार आहे टक्स. आता हे आपण कटिंग करून घेऊयात. तर हे आहे आपलं 30 छातीचं. ठीक आहे. लक्ष द्या मी कसं कट करते ते बघा. तुम्ही जेव्हा हे ब्लाऊज पेपर कटिंग कराल आणि स्टिच करून घालून बघाल ना तर खूप छान असं बसतं हे ब्लाऊज. नक्की तुम्ही आणि बघा ब्लाऊज शिवताना आता हे जे तुम्ही प्रॅक्टिससाठी करत असाल
बघा आता सुरुवातच असेल ज्यांची कुणाची, आणि तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर डायरेक्ट कुठलाही ब्लाऊज पीस घ्यायचा नाही. जो आपला 20 किंवा 25 रुपयाचा जो अस्तर येतो ना, त्याच्यावरती हे कटिंग करायचं. हे पेपर ठेवून त्याच्यावरती कटिंग करायचं आणि तो स्टिच करून बघायचा आपल्याला बसतो की नाही. त्याच्यावरतीच प्रॅक्टिस करायची. म्हणजे काय होतं ना, आपला ब्लाऊज पीसही खराब होत नाही आणि आपल्या हातालाही फिनिशिंग येतं. त्याचबरोबर आपल्याला बसतं की नाही, आपलं चुकतं की काय, हे पण आपल्या लक्षात येतं. तर तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. खूप महत्त्वाची टिप आहे. ठीक आहे. जास्त कुठलाही आपला ब्लाऊज पीस खराब करायचा नाही, कुठल्या साडीवरचाही खराब करायचा नाही. जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की हो मला हे आता व्यवस्थित बसतंय, तेव्हा तुम्ही ब्लाऊज पीस घ्यायचा आणि त्याच्यावरती कटिंग करायचं आणि तीच पेपर कटिंग घ्यायची. ठीक आहे. जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल पेपर कटिंग करून करून, तेव्हा तुम्ही कुठेही डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज पीसवरही कटिंग करू शकता. ठीक आहे. तर चला आता मग समोरच्या भागाचं मार्किंग आणि कटिंग बघूयात. तर इथे मी पेपर घेतला आहे आणि बघा इकडच्या बाजूने जे हुक लूक पट्टीसाठी आपल्याला लागतं ना, तर तेवढं अर्धा इंच किंवा पाव इंच आपण किती घेतोय ना, तेवढं आपल्याला इकडच्या बाजूने सोडून द्यायचं आहे. खालच्या बाजूने आपल्याला पाऊण इंच घ्यायचं आहे. लाईन खेचून घ्यायची. आता आपला जो पाठीचा भाग आहे ना, तो ठेवायचा आणि जसं आहे ना तसंच मार्किंग करून घ्यायचं. इथे कॉर्नरवरती मी अशा पद्धतीने पेन घालून मार्क करून घेतलं आहे. त्यानंतर आपला गळा, सॉरी इथे गळ्याची गरज नाही आहे. 1 इंचावरती मार्क करायचं आहे आपल्या समोरच्या गळ्यासाठी पण आणि आकार द्यायचा आहे. आता हा जो मुंडा आहे ना, हा पाठीमागचा मुंडा आहे. ठीक आहे. तर आपल्याला समोरच्या मुंड्याचं मार्किंग करायचं आहे. तर समोरचा मुंडा आपल्याला अर्धा इंचावरतीच घ्यायचा आहे. अर्धा इंचावरती मार्क केलं आहे, आकार देऊन घ्यायचा. आता हे आपल्याला कट करायचं आहे. आता हे सगळं आपलं असं बाहेरचं मार्किंग झालेलं आहे. आता आपल्याला आपल्या प्रिन्स कटचं मार्किंग करायचं आहे. त्यासाठी 30 आपली जे छातीचा राऊंड आहे ना, तो 30 आहे आणि 30चा आपला चौथा भाग 7.5 इंच होतो. ठीक आहे. आणि वरती आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. ठीक आहे, बरोबर. तर असं 8 होतं आणि त्यामध्ये अजून 1 इंच प्लस करायचं आहे. तर आपल्याला 9 इंचावरती मार्क करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे बघा आपला जो छातीचा चौथा भाग आहे त्यामध्ये आपण 1.5 इंच मिळवलेलं आहे. असं आपला इथे पॉईंट आलेला आहे. आता हा पॉईंट जो आहे ना, तर इकडच्या बाजूने आपला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. ठीक आहे. आता 30 छातीचा 10वा भाग 3 इंच होतो.
तर 3 इंचावरती आपल्याला इथे मार्किंग करायचं. हे जे आपण अर्धा किंवा पाऊण इंच सोडलेलं आहे ते सोडून आपल्याला इकडे मार्किंग करायचं आहे. तर बघा इथे येते. आता खालच्या बाजूने आपल्याला 2.25 घ्यायचं आहे. ठीक आहे, 2.25 इंच. बघा इथल्यापेक्षा आपण खाली पाव इंच कमी केलेलं आहे. हे थोडंसं जे बारीक बारीक आहे ना ते थोडंसं लक्षात घ्यायचं. आता हे जे पॉईंट आहे ना हे आपण जोडून घेऊयात. ठीक आहे. आता आपल्याला इथे मुंड्यामध्ये असा आकार द्यायचा आहे प्रिन्स कटचा. आपले जे पॉईंट आहे ना ते झालेले आहेत. अगदी असं हलक्या हाताने आपल्याला असा डॉट डॉटमध्ये अगोदर असं मार्किंग करून घ्यायचं. ठीक आहे. आता आपण हे डार्क करून घेऊयात. आता इथे अजून पाव इंच म्हणजे बघा इकडनं एक लाईन आणि इकडनं एक लाईन एवढंच घ्यायचं. म्हणजे काय होतं ना इथला जो असा टक्स बसतो इथे आणि आपल्या प्रिन्स कटला आकार छान येतो. म्हणजे जो पफ आहे ना तो व्यवस्थित असा पफ येतो. इथलं हे पाव इंच अंतर आपण कट केल्यानंतर. तर हे पण असे हे जे छोटे छोटे असतात ना परंतु खूप महत्त्वाचे असतात. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे प्रिन्स कटचा. त्यासाठी आपण इथे 2 इंच घेणार आहोत. 2 इंचावरती मार्क करणार आहोत आणि उभं 1.5 इंचावरती करणार आहोत अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला आता जो आकार असतो प्रिन्सेस कटचा येस सारखा तसा आपल्याला इथे आकार द्यायचा. हा पण तुम्ही असा डॉट डॉटमध्ये करून घ्या नसेल जमत तर. आणि त्यानंतर डार्क करून घ्या. तर थोडासा इथे बाहेर न गेला परंतु आपण थोडंसं दुरुस्त करून घेऊया अशा पद्धतीने. जेव्हा आपल्या हाताला प्रॅक्टिस होते असे आकार देण्याची ना तेव्हा आपल्याला आपसूक समजून जातं की आपलं कुठे चुकतंय आणि कुठे बरोबर आहे ते. असा हा झाला आहे आपला प्रिन्सेस कटचा आकार. आता इथे आपण 2 इंच इथे गेलेलं आहे शिराईमध्ये. ते आपल्याला इथे आपण असंच जर ठेवलं तर आपलं हे कमी पडेल स्टिच करताना. तर त्यासाठी आपल्याला इकडे हे वाढवून घ्यायचं. तर ते कसं वाढवायचं आपलं जे 28 छातीचं पेपर कटिंग दाखवलं त्यामध्ये पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला. आणि आत्ताही सांगते. ते 2.25 आहे. 2.25 वरती पुढे ठेवायचं. आता इथे चेक करायचं. ठीक आहे. काही जर समजत नसेल तर मला नक्की विचारा. आता इथे असं ठेवायचं आहे आणि आपल्या छातीचा चौथा भाग किती होता 7.5 इंचावरती मार्क करायचं. त्यानंतर आपल्याला इथे अर्धा इंच लागणार आहे शिलाईसाठी ते घ्यायचं. त्यानंतर आपली 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची. ठीक आहे. असं हे पुढे वाढलं आहे. किती वाढलं आहे पुढे बघा 3 इंच पुढे वाढलेलं आहे. आता इथे पण आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. तर ते का बघा इथे पाव इंच गेलं आणि पाव इंच शिलाईमध्ये जाईल. असं हे अर्धा इंच. आता हे इकडे आपण जोडून घेऊयात. असं जोडून घेतलं इकडे आडवं. त्यानंतर आपला हा पाठीचा भाग घ्यायचा आणि इथे असा लावून घ्यायचा. त्यानंतर असं मार्क करायचं. आता हे मार्क आणि हे इथे असं तिरकस जोडून घ्यायचं. त्यानंतर इकडे पण हे असं तिरकस जोडून घ्यायचं. असं हे आपलं पूर्ण प्रिन्सेस कटचं मार्किंग झालेलं आहे. ठीक आहे. आता कुठे कुठे कट होणार आहे ते आपण असं थोडंसं हे करून घेऊयात. बघा इथला हा भाग कट होणार आहे. असं थोडंसं हे केल्याने तुमच्या थोडंसं लक्षात येईल त्यामुळे हे करते मी. हे पण आपलं कट होणार आहे. त्यानंतर आपला हा टक्स पण कट होणार आहे. हे तर आपलं कट होणारच आहे. तर असं एवढं हे आपलं कट होणार आहे. इथला पण हा भाग आपला कट होणार आहे. आता शोल्डरचा उतार राहिला आहे आपला.
पाव इंचावरती आपण शोल्डरचा उतार देऊन घेऊया. हे पण आपलं कट होणार आहे, परंतु फ्रंट भागचा आपण अजून कट केलेला नाही आहे, ते आपण करूयात कट. ठीक आहे, असं एवढा भाग आपला हा कट होणार आहे. तर आता याचं आपण कटिंग करून घेऊया. तर बघा, इकडनं आपल्याला सुरुवात करायची कटिंग करण्यासाठी. बघा, साईड आता ह्याच्या पण खाली तिरकस घेतलेला आहे ना, हे कट करून घ्यायचे. त्यानंतर इकडची बाजू आता आपला जो प्रिन्सेस कटचा आकार आहे तो बघा, अशा पद्धतीने आपला हा समोरचा भाग तयार झाला आहे. आणि इथला हा जो पॉईंट आहे ना, हा पण कट करायचा आपल्याला इथपर्यंत. तो जास्त लांब यायचा नाही कट करत. प्रिन्सेस कटचा आकार बघा, अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कटचा भाग आहे साईडचा, आणि हा आपला इथला आहे. आता हा गळा पण आपल्याला कट करायचा आणि शोल्डरचा उतार पण कट करायचा. हा आपला शोल्डरचा उतार आणि हा आपला समोरचा गळा. अशा पद्धतीने हा आपला बॅक पार्टचा बॅकचा गळा. आणि हा पण आपल्याला कट करायचा असतो अशा पद्धतीने. तर बघा, अशा पद्धतीने मी आज तुम्हाला इथे 30 छातीचं बोटनेकचं प्रिन्सेस कटमध्ये कटिंग करून दाखवलेलं आहे, तेही अतिशय सोप्या पद्धतीने. आता बाहीचं जे आहे ना बघा, आपलं जे 28 छातीचं ब्लाऊज कटिंग केलं त्यामध्ये मी तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे, त्यामुळे आज इथे मी बाहीचं कटिंग दाखवलेलं नाही आहे. त्याचबरोबर आपण सेपरेट एक बाहीचाही व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजची बाही बघायला मिळणार आहे. तर असं हे 30 छातीचं बोटनेकचं कटिंग झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हे कटिंग आवडलं असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.